नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लव मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर उन्हाळ्यामध्ये जेवणाची इच्छा कमी होते व भूक सुद्धा मंदावते। अशा वेळी जेवणासोबत काही चटकदार पदार्थ खायला असल्यास जेवणाची लज्जत वाढते। तर अशीच आपली आजची रेसिपी आहे, ती म्हणजे दही काकडीची कोशिंबीर। बनवायला अतिशय सोपी व कमी साहित्यात होते, खायला सुद्धा अतिशय छान लागते व जेवणाची सुद्धा लज्जत वाढते। चला तर आता ही चविष्ट कोशिंबीर कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी दही, 1 किसलेली काकडी, 1 किसलेला गाजर, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला 1 कांदा, बारीक चिरलेली मिरची व कढीपत्ता। सर्वात प्रथम या दह्यामध्ये आपण बारीक किसलेली काकडी घालून घेऊया। त्यानंतर बारीक किसलेलं गाजर घालून घेऊया, टोमॅटो सुद्धा घालून घेऊया। त्यानंतर बारीक चिरलेला 1 कांदा सुद्धा यामध्ये आपण घालून घेऊया। आता हे सर्व साहित्य छान असं आपल्याला एकसारखं एकजीव करायचं आहे चमच्याच्या साहाय्याने। आता हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स झालं की यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे। तर याला सुद्धा छान असं आपण यामध्ये मिक्स करून घेऊया। आता आपण जी बारीक चिरलेली मिरची व कढीपत्ता घेतलेला आहे त्याचा आता आपण यावर तडका मारून घेऊया। त्यासाठी एका छोट्या कढईमध्ये 2 चमचा तेल घेतलेला आहे। ते छान कळकळीत गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। ते छान तळतळली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। जिरं छान फुललं की त्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे। हिंग सुद्धा छान फुलला की यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे व कढीपत्ता यामध्ये घालायचा आहे। ते छान तळतळला, अर्धा चमचाला सुद्धा कमी एवढं आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे। आता ही फोडणी तयार झालेली आहे। ही गरम गरमच आपल्याला या चटणीवर घालायची आहे। गरम गरम तडका या चटणीवर मारला की चटणीला अतिशय उत्तम अशी चव येते। आता याला या दह्यामध्ये मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपले संपूर्ण साहित्य मिक्स झालेलं आहे। आपल्याला जेव्हा ही चटणी सर्व करायची आहे त्यावेळेसच आपल्याला मीठ घालायचं आहे। तर चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलेलं आहे। आधी जर यामध्ये आपण मीठ घालून ठेवलं तर या चटणीला खूप जास्त असं पाणी सुटतं। त्यामुळे जेव्हा आपण ही चटणी सर्व करायची आहे तेव्हाच यामध्ये मीठ घालायचं आहे। तर आता आपली ही तोंडी लावण्यासाठी तयार आहे काकडीची कोशिंबीर। चवीला अतिशय सुंदर लागते व जेवणाची सुद्धा लज्जत वाढवते। तुम्ही सुद्धा अशा प्रकारची कोशिंबीर नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। माझी ही रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद।